श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्यज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवणे करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञानतयाचे पाहिले, कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी कोठी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहोनी तयाला, अज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्याची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करिता सकळजन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पंदाभुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सददित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोन या करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनी नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वारयोषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पाविसी जनी, मग सहजची सुरभुवनी. अंतिसासी सुखाणे, ऐकोणी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकलामणी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी. विपरीत केवी करतील, परी अंतरीची खूण. यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे, असो तेव्हापासुनी. सिद्धी दिधली सोडूनी, येवणी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले जाणी. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधले तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनात ते पातला. स्वकार्य चिंतोणी अंतरी, खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजबरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी वैसिला दूर, श्रीने जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वरे आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकुनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमान पुरुष, खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची, असो स्वामींचे भक्त. तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात. राजश्रीत सरदार, माया पाश तोडोनी. दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषिदिनी. करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी
भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्री चरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी, नवल परी चाहले, दीन वदन होबुणी, दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिता ती, बैलाप्रती दिदली मुक्ती, मरण चुकले त्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेले ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा पुरुषोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी अतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थाच्या पातला. करोनिया समर्थ श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्य वदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्काने करुणी नाना, यथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून, केले नाना पक्काने. फकीर बोलविले 5 जण, जे बुघात हे त्याते. फकीर तृप्त होऊनी जाती, उचिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिते, गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन संशक झाले तेव्हा, म्हणे यवन याती अपवित्र, त्याचे कैसे घेऊ चेष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळता सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दरिद्रेग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठी फिरे रात्रंदिन. दिव्य मेळवाया साधन, त्याच जवळी नसे बरी. त्यासी देखोनी समर्थ, म्हणती हे उचिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला, तत्काळ मुंबईसी आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला, असनावरी बैसविला. 10,000 दिलेल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मणी आनंदाला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवर सत्वर. समर्थाचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपुवावा अवतारता. ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुणी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुध्यान. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी.
षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्राचे छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुण आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरले जड मुढाला तो महिमा कोण वर्णू कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळवण गेले आता कोपरली सैने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रतम वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहले अल्पमतीने अत्यल्प मध्यमा प्रथमाध्यायी मंगलचरण कार्यसिद्धार्थ देवता श्रवण आधार स्वामी चरित्रास कोण हेचे कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेची महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथा माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्यभूत त्यांनी बांधिले सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुणित श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ तैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन विवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या अभयमुक्ता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्यासे आयुरारोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्तर श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचला जिही प्रसिद्धीस आणला त्यासी रक्षा वेदया कृपा घणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून
सुंदर माळा करुण आला घेऊनी विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काल घालोणी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्